नमस्कार मंडळी. गुरुवार 21 मे 2026 वार गुरुवार. या दिवशी गुरुपुष्यामृत योग अधिक महिन्यातील गुरुपुष्यामृत योग म्हणजे अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यात गुरुपुष्यामृतावरती तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अर्थात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी काही खास हळदीचे उपाय देखील करायचे आहे. ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. 17 मेपासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. हा संपूर्ण महिना भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतो तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होतो. तर अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो. या काळात सामान्य महिन्यांपेक्षा धार्मिक कार्याचे महत्त्व अधिक पटीने वाढतं. अधिक महिन्यात जर गुरुपुष्यामृत योग आला तर त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असतं. या काळात केलेले कोणतेही व्रत, दान आणि भगवंताची आराधना थेट अक्षय पुण्य प्रदान करते अशी धार्मिक मान्यता आहे. गुरुपुष्यामृत योगाचा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी कोणतेही काम करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. आता बघा, जरी हा गुरुपुष्यामृत योग असला तरी तो अधिक महिन्यामध्ये आलेला आहे आणि अधिक महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंवा कोणत्याही नवीन कामाची सुरुवात केली जात नाही. म्हणून तुम्हाला यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या या दिवशी अजिबात करायच्या नाही आहेत. तर या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहूया. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. तब्बल 11 वर्षानंतर हा योगायोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार ज्येष्ठ महिन्यात अधिक मास असणं आणि त्यात एकाच महिन्यात अत्यंत शुभ मानले जाणारे 2 गुरुपुष्यामृत योग एकत्र येणं ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे. असा दुर्मिळ योगायोग जो 2026 नंतर थेट 2037ला असणार आहे. तर अशा या महिन्यामध्ये तर आता तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला काही चांदीच्या वस्तू घ्यायच्या असतील, तांब्याचं ताट घ्यायचं असेल किंवा आईची ओटी भरायची असेल, तुम्हाला आईची ओटी भरण्यासाठी साडी घ्यायची असेल तर या सगळ्या वस्तूंची खरेदी तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावरती नक्कीच करू शकता. कारण खरेदीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असा मानला जातो. यानंतर या दिवशी आता आपण जाणून घेऊया की गुरुपुष्यामृत योग कधीपासून सुरू होत आहे. तर 21 मे 2026 या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा सकाळी 6:05 ते उत्तरात्री 2:49 असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही पूर्ण दिवसभर करू शकता. म्हणजे अगदी रात्री 12 वाजेपर्यंत या सेवा आपल्याला करता येणार आहेत. त्या तुम्ही या काळामध्ये निश्चितच करू शकता. बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक कष्ट करत असतो, खूप मेहनतसुद्धा घेत असतो, पण तरीही त्याला यश प्राप्त होत नाही. आणि अशी जर समस्या असेल तर आपला गुरुग्रह हा कमजोर असतो किंवा आपल्याला कुठला तरी वास्तुदोष, पितृदोष हे दोष असतात आणि ते दूर करण्यासाठी आपण उपाय करत असतो. पण गुरुग्रह जर आपला मजबूत नसेल तर मग आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडथळे हे येत असतात. त्यामुळं आता हा अधिक महिना चालू आहे आणि गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही स्वामीचरित्र सारामृत हा संपूर्ण एक पाठ म्हणजेच काय तर 21 अध्याय एका बैठकीत वाचायचे. तर अशा पद्धतीने जर आपण दर गुरुवारी एक पाठ केला तर निश्चितच आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळते. या व्यतिरिक्त गुरुचरित्रामुळे ही देखील गुरुग्रह मजबूत होत असतो. बघा, वर्षाकाठी एकदा का होईना आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण झालं पाहिजे. पण गुरुचरित्र जर तुम्हाला करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी या अधिक महिन्याच्या गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्र अवतरणिका वाचायला हवी. आता गुरुचरित्र अवतरणिका म्हणजे काय तर गुरुचरित्रातील शेवटचा अध्याय आणि या अध्यायात पूर्ण अध्यायांचा सारांश जो आहे तो दिलेला असतो. तर तो तुम्ही अवश्य वाचावा. आपल्या स्वामी सेवा या नित्यसेवा जे आहे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हा अध्याय मिळून जाईल. तर अशा प्रकारे जर आपण सेवा केली तर गुरुग्रह हा मजबूत होतो. त्याचप्रमाणे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच गुरुपुष्यामृत योगावरती गुरुचरित्रातील 14वा किंवा 18वा अध्याय देखील पठण करू शकता. या व्यतिरिक्त स्वामी समर्थ महाराजांची एक माळ, तारक मंत्र, तसंच स्वामींची मूर्ती असेल त्यावर पवमान सुक्तम,
पुरुष सूक्त म्हणून अभिषेक या गोष्टी जर आपण नित्य नियमाने दर गुरुवारी केल्या तर 100% वर्षभराच्या आत आपल्याला सकारात्मक बदल दिसून येतात. फक्त या गोष्टींमध्ये सातत्य ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि याबरोबरच विश्वास देखील असणं तितकंच गरजेचं आहे. तर गुरुवारच्या या काही झाल्या छोट्या छोट्या सेवा. तसंच अधिक महिना व गुरुपुष्यामृत योग, तर या योगांवर श्रीयंत्राला पंचामृतानं किंवा दुधानं आणि नंतर पाण्यानं अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये हे श्रीयंत्र ठेवायचं. प्लेटमध्ये ठेवून झाल्यानंतर त्याची छानपैकी पूजा करायची आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं, फूल अर्पण करायचं, धूप दीप अगरबत्ती हे सगळं काही त्या श्रीयंत्राला ओवाळायचं आहे, अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं असतं. त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं असतो. 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा असतो. यानंतर बघा, या 16 वेळेस कुबेर मंत्र तुम्हाला म्हणायचा असतो आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं असतं. या सेवा तुम्ही तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती करून बघा. निश्चितच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला 100% मदत मिळणार आहे. आणि अधिक महिना असल्यामुळं या सेवेचं फळ देखील तुम्हाला दुप्पट मिळणार आहे. ही गोष्ट तुम्ही मैत्रिणींनो लक्षात घ्या. यानंतर बघा, जेव्हा आपण लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची एकत्रितरित्या सेवा करतो ना, तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते. आणि त्यामुळे श्रीयंत्राची जर ही सेवा केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचीही कृपा आपल्याला प्राप्त होते किंवा ते आपल्यावर प्रसन्न होत असतात. आणि त्यामुळं ही सेवा तुम्ही आवर्जून करायची आहे. आणि अधिक महिना असल्यामुळं हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळं ही सेवा अवश्य करा. त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम देखील एकदा पठण करायचं आहे. आता विष्णू सहस्रनाम ज्यांना पठण करणं शक्य नसेल त्यांनी ऐकलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर ही सगळी पूजाविधी करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवांसाठी नैवेद्य देखील ठेवायचा आहे. तर नैवेद्य दाखवत असताना शक्यतो सफेद रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा. तसंच तुम्ही खीर किंवा बेसनाचे लाडू देखील किंवा दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवला तरी देखील देव प्रसन्न होत असतात. त्यातल्या त्यात अधिक महिना व गुरुपुष्यामृत योग म्हटलं तर या दिवशी आपण जे काही करतो त्याचं दुप्पट फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं. तुम्हाला मी या काही सेवा सांगत आहे तर त्या सेवा तुम्ही अधिक महिन्यामध्ये आणि गुरुपुष्यामृत योग या निमित्ताने तुमच्याकडून होणार आहे. आणि या दिवसाचं महत्त्व देखील फार आहे. त्यामुळं या सर्व सेवा तुम्ही अवश्य कराव्या ही माझी नम्र विनंती आहे. तसंच या व्यतिरिक्त उद्या आपल्याला अशी काही कामं करायची आहेत किंवा हळदीचे असे काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपला गुरुग्रह मजबूत होईल. आणि अधिक महिना आहे त्यामुळे या सेवेचं फळ देखील तुम्हाला दुप्पट मिळणार आहे. मित्रांनो, ही सेवा आजच का करायची आहे? कारण परत ही सेवा तुम्हाला 3 वर्षातून एकदाच करता येणारी ही सेवा आहे आणि म्हणून हा योग परत येणार नाही. हा गुरुपुष्यामृत योग अधिक महिन्यामध्ये येणं हे देखील एक दुर्मिळ योग आहे. म्हणून आपल्याला याच दिवशी या सेवा करायच्या आहेत. आता हळदीचे उपाय करणे प्रत्येकाला शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला बाहेर वगैरे जायचं आणि मग काहीतरी विकत आणायचं असं अजिबात नाही आहे. हळद प्रत्येकाच्या घरामध्ये असते. पण या हळदीच्या बाबतीत एक गोष्ट किंवा एक नियम आवर्जून तुम्हाला पाळायचा असतो. आपल्या घरातील हळद कधीच संपून द्यायची नाही. आपल्याला वाटलं ना की आता हळद संपणार आहे तर त्याच्या अगोदरच आपल्याला हळदीचं एक पॅकेट आणून ठेवायचं आहे. हळद संपून कधीही द्यायची नाही. तर आता हळदीचे उपाय काय आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर उद्या सकाळी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. दर गुरुवारी जर आपण हळद टाकून अंघोळ केली तर आपला गुरुग्रह मजबूत होत असतो आणि आपल्या वाटेत येणारे अडथळे दूर होत असतात. तसंच नकारात्मक वाईट शक्ती किंवा कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती देखील निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्याचप्रमाणे आपण या दिवशी शक्य असेल तर पिवळं वस्त्र धारण करायचं आहे. पिवळं वस्त्र, मग यामध्ये तुम्ही पिवळी साडी, पिवळा ड्रेस असं काहीही घालू शकता. आता बघा,
जशी आपल्याला नजर लागते तसंच आपल्या घराला देखील नजर लागत असते. आणि त्यामुळं घराची दृष्ट काढण्यासाठी किंवा घराची नजर काढण्यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी गौमूत्रामध्ये चिमूटभर हळद टाकून ते गौमूत्र सगळीकडे शिंपडायचं देखील आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता देखील बाहेर निघून जाण्यासाठी मदत होईल. त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर देखील हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानं आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि बाहेरची नकारात्मकता पुन्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. यासाठी आपल्याला फक्त एखाद्या गुरुवारी करायचं आणि नंतर सोडून द्यायचं का? तर नाही. आपल्याला प्रत्येक गुरुवारी हे हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावरती अवश्य करायचं आहे. तुम्ही शुक्रवारच्या दिवशी केलं तरीही चालतं, गुरुवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी किंवा मग मंगळवारी केलं तरीही चालतं. त्याचे आपल्याला सकारात्मक बदल हे लवकरात लवकर दिसून येत असतात. त्यासाठी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायला अजिबात विसरायचं नाही. आता त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला देखील चिमूटभर हळद ही अर्पण करायची आहे. फक्त हळद जर तुम्ही तुळशी मातेला अर्पण करणार असाल तर ती हळद शुद्ध आहे का हे पहिल्या तपासून पहा. जर केमिकलयुक्त ती हळद असेल तर तुमच्या तुळशीचं त्यामुळे नुकसान होऊ शकतं किंवा तुळशीला नुकसान पोहोचू शकतं. आणि म्हणून जर हळद शुद्ध असेल तरच आपल्या तुळशी मातेला ही हळद जी आहे ती आपण अर्पण करायची आहे. यानंतर बघा, आता ही हळद जी आपण अर्पण करतो ना, ती आपल्याला तुळशी मातेजवळ अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे. हळद म्हटलं तर गुरुग्रहाशी या हळदीचा संबंध येतो आणि त्यामुळं गुरुग्रहाचा संबंध स्वामी महाराज, दत्त महाराज त्यासोबतच भगवान विष्णूंशी येतो. आणि जेव्हा आपण विष्णू भगवानांचं स्मरण करून तुळशी मातेला अशा प्रकारे हळद अर्पण करू तेव्हा लक्ष्मी माता आणि तुळशी माता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देतात. त्यामुळं आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र किमान 11 वेळा तरी म्हणायचा आहे हळद अर्पण करत असताना. त्याचसोबत आपल्याला देवांना देखील हळदीचं लेपन करायचं आहे. म्हणजे काय, देवांना हळदीचं लेपन कसं करावं तर बघा, आपण जशी देवांना आंघोळ घालतो तशी आंघोळ घालायची, पण त्यापूर्वी आपण देवांना हळद लावायची आहे. जसे आपण उठणं लावतो ना देवांना तशाच पद्धतीने हळद लावायची आहे. त्यानंतर पाण्याने स्वच्छ देव धुवून घ्यायचे आणि मग पंचामृतानं आपल्याला देवांना अभिषेक घालायचा आहे. तर अशा पद्धतीने हळदीचं लेपन आपल्याला देवांना देखील या गुरुवारी करायचं आहे. आता त्यानंतर सूर्याला अर्घ्य आपण रोज देत असतो बघा. एरवी आपण हळदी कुंकू टाकतोच, पण जर तुम्ही टाकत नसाल तर उद्याच्या दिवशी किंवा दर गुरुवारी सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि अशा पद्धतीने हळदीच्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देताना देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आहे, जेणेकरून भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. आणि या सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिक महिना आहे. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो. त्यामुळं आपल्याला या गुरुपुष्यामृताच्या योगाच्या निमित्तानं जास्तीत जास्त हळदीच्या उपायांबरोबर भगवान विष्णूंच्या सेवेला देखील अतिशय महत्त्व द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला संपूर्ण सेवेचं फळ मिळेल. त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला एका छोट्या ग्लासमध्ये हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे. तुम्ही जेव्हा पूजेला बसणार आहात त्याच्या अगोदर हे पाणी भरून ठेवायचं. दिवसभर ते पाणी तसंच त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं. आता शुक्रवारी सकाळी हे जे पाणी आहे हळदीचं ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. त्यामुळं बघा, तुम्ही पाणी ठेवताना किंवा पाणी जेव्हा घेताय तेव्हा अगदी थोडंसं घ्यायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता हे उरलेलं पाणी जे असणार आहे त्याचं काय करायचं तर ते इकडे तिकडे फेकून न देता एखाद्या झाडाला घालायचं आहे, फक्त तुळशी मातेला घालायचं नाही, हे लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, मी तुम्हाला याही गोष्टीची आठवण करून देते की आपण गुरुवारी फरशी पुसत नाही किंवा घरातील जाळे किंवा भंगार बाहेर काढत नाही. तर आपल्याला या गोष्टी मात्र करायच्या नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण गुरुवारी लादी पुसत नाही किंवा फरशी पुसत नाही. त्यानंतर उद्या म्हणजेच गुरुपुष्यामृत योग आपल्या देवघरामध्ये लाल कलाव्याचा दिवा लावायचा आहे. त्यासोबतच जर आपण त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकली तर त्यानं आपला गुरुग्रह मजबूत होणार आहे.
त्यासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे। तर अशा पद्धतीने दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील आपल्याला टाकायची आहे। तसंच दिव्याखाली देखील थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे। हे बघा, या दिवशी आपण कलाव्याचा दिवा बनवणार आहे। तर तो जो दिवा आहे तो तुम्ही कुठल्याही धातूचा ठेवा, पण तो नसेल कुठल्याही धातूचा तुमच्याकडे दिवा तर मग तुम्ही पंती देखील मातीची ठेवू शकता। पंती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरीही चालणार आहे। आता कणकेचा दिवा जर आपण बनवतोय तर तो बनवताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर कणिक मळून त्या कणकेचा तुम्हाला दिवा बनवायचा आहे। आता हा दिवा ठेवताना खाली एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर चिमूटभर हळद टाकायची, कुंकू टाकायचं, मग त्यावर आपल्याला जो दिवा आहे तो ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला गुरुवारी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा। तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद घातली तर नक्कीच गुरुबळ हे मजबूत होणार आहे, पण लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि अधिक महिन्यामध्ये दीपदानाची सेवा ही देखील आपल्याकडून होणार आहे। आता हा जो दिवा आपण लावणार आहोत ना, तो कुठे लावायचा आहे? तर मैत्रिणींनो बघा, तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उजव्या बाजूला जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तशा पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपली जी उजवी बाजू येईल त्या उजव्या बाजूला तो दिवा लावायचा आहे। जोपर्यंत पेटत राहील तोपर्यंत पेटत राहू द्या। आपल्याला या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे। देवघरातील देवांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई ही अर्पण करायची आहे। विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे। स्नान करून झाल्यानंतर गरजूंना अन्न, वस्त्र आणि विशेष पाण्याची किंवा घागरीची दान करणं या दिवशी सर्वश्रेष्ठ मानलं जातं। त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी नदीकाठी किंवा तुळशीजवळ दिवा लावणं देखील स्नानाइतकंच पुण्यकारक आहे। त्याचबरोबर या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं किंवा भगवद्गीतेचं पठण करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं। तर बघा, गुरुवार आपल्याला या दिवशी गुरुवार आहे, परंतु पुष्य नक्षत्रावर आणि या अधिक महिन्यामध्ये हळदीचे हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि त्याचा लाभ घ्या। हळद म्हटली तर खूप प्रभावी असते। आपली नकारात्मकता घालवण्यासाठी तसेच घरातील वातावरण सकारात्मक करण्यासाठी देखील हळद खूप महत्त्वाची आहे। तर अशाच प्रत्येक उपाय करणं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी खर्च देखील करावा लागतो। खूप गोष्टी आपल्याला आणाव्या लागतात, पण हे प्रत्येकाला शक्य होईल असं नाही आहे। तर त्यामुळं बघा, प्रत्येकाला शक्य होईल असेच प्रभावी सोपे उपाय मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी आपल्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे। धन्यवाद।